नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी दाखवणार आहे। ही जी भाजी आहे तिला बहुगुणीच म्हणावं लागेल, कारण तिचे इतके काही गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला खूप फायदा देतात। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, तर कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं, कारण हाडांशी रिलेटेड बरेच प्रॉब्लेम लोकांना आता होतात। तर तुमचे हाडं मजबूत राहावे म्हणून तुम्ही हा जो शेवगा आहे तो नक्की त्याचं सेवन केलं पाहिजे। त्यासाठी मी ते शेवग्याच्या शेंगा स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आणि त्यांचे मी तुकडे करून घेतलेले। वरची जी साल आहे ती या पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायची। इथे मी काही लसूण आणि एक आल्याचा तुकडा देखील घेतलेला आहे। इथे मी एक कांदा घेतलेला आहे। तुम्ही अख्खा कांदा देखील गॅसवर भाजून घेऊ शकतात, परंतु आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कांद्याची जी साल असते त्याच्या खाली बुरशी आलेली असते, त्यामुळे शक्यतो ते करणं टाळायचं आहे। कांदा आपल्याला साल सोलून नंतर स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा आहे। नंतर त्याचा पुढचा आणि मागचा भाग चिरून या पद्धतीने उभे काप देत आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो भाजायलाही पटकन भाजतो आणि मिक्सरमध्येही तो पटकन वाटला जातो। तर आता अर्धा जो कांदा आहे तो मी ते बारीक चिरून घेतलेला आहे। आता मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील घेऊ शकतात। एक छोटासा आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे आणि तो देखील मी इकडे चिरून घेतलेला आहे। आता हे जे खोबरं आहे ते देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण बारीक तुकडे करून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये मग मिक्सरचं जे पातं असतं ते खराब होण्याची शक्यता कमी होते, कारण मग वाटायला ते सोपं जातं। बघा आता या पद्धतीने मी इथे खोबरं जे आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे। आता इथे मी काही लाल मिरच्या घेतलेल्या आहे। लाल मिरच्यांचे जे देठ आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। लाल मिरच्यांनी आपल्या भाजीला कलरही छान येतो आणि टेस्टही मस्त अशी झणझणीत येते। तर आता इथे 4 सुक्या लाल मिरच्या मी घेतलेल्या आहे। आता हा जो संपूर्ण मसाला आहे तो आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण मसाला भाजून घेतल्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते, कारण एकदा आपण तव्यावर भाजून घेतो आणि नंतर आपण तेलात देखील मसाला परतून घेतो, त्यामुळे डबल परतला गेल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते। आता इथे कांदा परतत असतानाच मी त्यात थोडासा लसूण आणि आल्याचा जो तुकडा घेतलेला होता तो देखील थोडंसं तेल टाकून चांगलं लालसर रंगावर भाजून घेणार आहे। खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आणि चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते। तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे। आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे। नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही आहे। तर बघा आता इथे मी लाल मिरच्या ज्या घेतलेल्या होत्या त्या देखील टाकून घेतलेल्या आहे आणि आता हा जो संपूर्ण मसाला आहे तो असाच आपल्याला एक 5 मिनिटासाठी चांगला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। आता इथे हे मसाले भाजून तयार झालेले आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि आपण जे खोबरं चिरून घेतलेलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकून ते देखील आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायलाही विसरू नका की तुमची भाजी कशी बनली। बघा इकडे खोबरं देखील आपलं भाजून तयार झालेलं आहे, ते आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात। इथे मी अख्खे धने घेतलेले आहेत। मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही अख्खे धने नेहमी भाजीमध्ये वापरत चला, त्याची खूप छान अशी टेस्ट भाजीला येते। डायरेक्ट धना पावडर वापरण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने धने भाजून जेव्हा वापरतात तेव्हा त्याची खूप छान अशी टेस्ट भाजीला येते। आता हे धने लगेचच भाजून तयार झालेले आहेत, ते आपण ताटामध्ये काढून घ्यायचे। मी गॅस इकडे बंद करून घेणार आहे, कारण ऑलरेडी तवा भरपूर असा तापलेला आहे। त्यावर आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे। तवा गरम असल्यामुळे तीळ लगेचच भाजून तयार झालेले आहेत। बघा इथे ते छान असे तडतडण्यास सुरुवात झालेली आहे, ते देखील आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे। आणि हा जो संपूर्ण मसाला आहे तो आपल्याला पाणी टाकून चांगला मऊसूत असा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। इथे कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेले आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला काही मसाले टाकायचे, ज्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेणार आहे। लाल तिखट टाकताना थोडंसं कमी टाकावं, कारण आपण ऑलरेडी 4 लाल मिरच्या देखील टाकलेल्या आहे। इथे माझ्याकडे कोल्हापुरी मसाला होता तो देखील मी ते 1 चमचा टाकून घेतलेला आहे। पाव चमचा मी ते हळद पावडर आणि किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे मी अर्धा चमचा। आता आपण जे वाटून घेतलेलं होतं ते या तेलामध्ये आपण टाकून घ्यायचं आणि चांगलं 5 ते 6 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण याच पद्धतीने तेलावर परतून घ्यायचं आहे। चवीपुरतं आपल्याला यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान असं हे आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण ज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आणि त्या आपल्याला छान अशा याच्यामध्ये कोट करून परतून घ्यायच्या आहे। तुम्ही बघताय तिथे मसाला मस्त असा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे। नंतरच मी त्यामध्ये या ज्या शेंगा आहेत त्या स्वच्छ धुवून ॲड करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला मसाल्यात कोट करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला साधारण 2 ग्लास इतकं पाणी यात टाकायचं आहे, म्हणजे छान अशी त्याची ग्रेव्ही बनते आणि आपल्या शेंगा देखील मस्त अशा शिजून तयार होतात। आता यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला ही जी भाजी आहे ती शिजून घ्यायची आहे।
10 मिनिटांनंतर मस्त अशी तरी आलेली आपली शेवग्याच्या शेंगांची बहुगुणी अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.